Good morning to all. Hello everyone. So dear students, last lecture मध्ये आपण त्या ठिकाणी डिफरंट आपले जे काही टॉपिक्स होते त्यांच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके. सो लास्ट लेक्चरपर्यंत आपण त्या ठिकाणी पाहिलं IVIVC मॉडेल बघितलं. त्याच्यानंतर डिफरंट डिझोल्युशन मॉडेल बघितले. देन मॅथमॅटिकल मॉडेल बघितले रिगार्डिंग ऑफ द रिलीज ऑफ दॅट पर्टिक्युलर ड्रग्स. जे काही ड्रग आपण त्या ठिकाणी चेक करणार आहे तर त्याचं रिलीज आपण त्या ठिकाणी बघितलं मॅथमॅटिकल मॉडेल्स थ्रू. तर इन दिस अपकमिंग सेशन याच्यामध्ये आपल्याला बघायचे की बायो अवेलेबिलिटी आणि बायो इक्वॅलन्स स्टडी नेमका काय असतो आणि तो का करायचा असतो आपल्याला. ओके. तर आतापर्यंत तुम्ही काही थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी बघितलं असेल की बायो अवेलेबिलिटी काय असते आणि बायो इक्वॅलन्स काय असतो, पण तो आपल्याला इकडे इन डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. तर आपण आज ह्या न्यू टॉपिकला या ठिकाणी स्टार्ट करणार आहेत, ज्याचं नाव आहे बायो अवेलेबिलिटी अँड बायो इक्वॅलन्स. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण हे बघू की बायो अवेलेबिलिटी आणि बायो इक्वॅलन्सची गरज काय आहे? का आपल्याला ते स्टडी करायचे आपल्या या सब्जेक्टमध्ये पर्टिक्युलरली. ओके. सो बायोबिलिटी आपण कायसाठी करतो किंवा गरज काय आहे त्याची, तर टू इव्हॅल्युएट द ॲब्सोल्यूट सिस्टमिक अवेलेबिलिटी ऑफ ओरल टॉपिकल इंट्रामस्क्युलर और एनी अदर डोसेस फॉर्म. तर जे काही डोसेस फॉर्म्स आहेत, डिफरंट डोसेस फॉर्म आपण ॲडमिनिस्टर करतोय, तर ते डिफरंट डोसेस फॉर्मची जे काही बायो अवेलेबिलिटी आहे, सिस्टमिक अवेलेबिलिटी आहे, आपल्या ब्लडमधली अवेलेबिलिटी आहे, जे काही आपलं सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये त्याच्यामध्ये ड्रगची अवेलेबिलिटी आहे, ती अवेलेबिलिटी चेक करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपल्याला बायो अवेलेबिलिटी स्टडी करणं गरजेचं आहे. ओके. याच्याने काय लक्षात येईल आपल्याला की जे काही आपण ड्रग या ठिकाणी ॲडमिनिस्टर केलंय त्याच्यापैकी किती अमाऊंटमध्ये ड्रग, किती क्वांटिटीमध्ये ड्रग त्या ठिकाणी सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये गेलेलं आहे. ओके. आणि किती अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी ते आपल्याला बायो अवेलेबल झालंय आणि ते इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे ते आपल्याला अंडरस्टँड होतं. ओके. देन बायो अवेलेबिलिटी पॅरामीटर्स आर लिनियर ओव्हर द प्रपोज क्लिनिकल डोसेस फॉर्म. ओके. तर जे काही तुमचे बायो अवेलेबिलिटीचे पॅरामीटर असतील ते पॅरामीटर आपण क्लिनिकल ट्रायलच्या त्या केसमध्ये पण त्या ठिकाणी चेक करतो ड्युरिंग क्लिनिकल ट्रायल. ओके. तर त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की त्या ठिकाणी हे जे काही प्रॉडक्ट आहेत ते बायो अवेलेबल किती अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी असणार आहे. ओके. देन टू एस्टिमेट इंटर अँड इंट्रा सब्जेक्ट व्हॅरिएबिलिटी. आता कधी कधी काय असतं की क्लिनिकल ट्रायलमध्ये की डिफरंट आपण त्या ठिकाणी सब्जेक्ट यूज करतो, व्हॉलंटियर यूज करतो. त्याच्यामध्ये काय असतं आता की सर्व व्हॉलंटियर किंवा सर्व जे काही सब्जेक्ट असतील ते सेम रिझल्ट देतील असं काही नसतं. तर कधी कधी बॉडीवर पण त्यांचं डिपेंड करतं की रिझल्ट त्यांचा व्हॅरी होऊ शकतो किंवा जास्त होऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो. ओके. तर अशा केसमध्ये जे काही इंटर आणि इंट्रा सब्जेक्ट व्हॅरिएबिलिटी आहे ती व्हॅरिएबिलिटी त्या ठिकाणी एस्टिमेट करण्यासाठी पण बायोबिलिटी स्टडी केला जातो. देन टू स्टडी फूड इफेक्ट. आता काही केसमध्ये असं म्हणजे एखादं मेडिसिन असेल ते फूडच्या बरोबर इंटरॅक्ट होऊन जर समजा काही इफेक्ट प्रोड्यूस करत असेल तर ते पण त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं असेल. एकतर त्या ठिकाणी तुमचं फूडमुळे एक तर तुमचा ड्रगला, मेडिसिनला सिनर्जिस्टिक इफेक्ट मिळू शकतो किंवा ते त्या ठिकाणी रिजेक्ट केलं जाऊ शकतं. ओके. देन हे झालं बायो अवेलेबिलिटीच्या रिलेटेड त्याच्या नीड. नेक्स्ट वन इज बायो इक्वॅलन्स. आता बायो इक्वॅलन्समध्ये काय असतं? सो बायो इक्वॅलन्स इज द or you can say in the bio equivalence surrogate for therapeutic equivalence to enable switch ability. ओके. तर बायो इक्वॅलन्समध्ये काय असतं की जर समजा थेराप्युटिक इक्वॅलन्स आपल्याला चेक करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण बायो इक्वॅलन्स स्टडी करतो. देन अन ॲप्रोप्रिएट मेजर फॉर द क्वालिटी कंट्रोल ऑफ द प्रॉडक्ट इन वायओ. ओके. तर त्याच्यामुळे आपल्याला बायो अवेलेबिलिटी आणि बायो इक्वॅलन्सची स्टडी करणं गरजेचं असणार आहे त्या ठिकाणी. जे काही तुमचं ॲप्रोप्रिएट क्वालिटी कंट्रोलचे पॅरामीटर असतील रिलेटेड ऑफ द बायोबिलिटी
त्याच्यामुळे ते आपल्याला बायोइक्वॅलन्स मध्ये त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं असेल. देन व्हेन शुड बायोइक्वॅलन्स स्टडीज कंडक्टेड. आता बायोइक्वॅलन्स स्टडीज कधी कंडक्ट केल्या जाऊ शकतात नेमक्या, तर व्हेन ए जेनेरिक फॉर्म्युलेशन इज टेस्टेड अगेन्स्ट अन इनोव्हेटर ब्रँड. जेव्हा आपण एखादं जेनेरिक फॉर्म्युलेशन तयार करतो आणि तो इनोव्हेटर सोबत त्या ठिकाणी टेस्ट करतो, त्यावेळेस आपल्याला बायोइक्वॅलन्स स्टडी करणं गरजेचं असेल. देन when the proposed dosage form, okay, so when the proposed dosage form is the different from that used in clinical trial. ज्या वेळेस एखादा असं प्रपोज डोसेस फॉर्म असेल जे की क्लिनिकल ट्रायल मध्ये यूज केलेल्या डोसेस फॉर्म पेक्षा वेगळं असेल, तर त्या ठिकाणी ते आपण बायो इक्वॅलन्स स्टडी करणं गरजेचं राहतं की ते तो जो काही डोसेस फॉर्म होता त्याचा किंवा त्याची बायोबिलिटी आणि याची बायोबिलिटी सेम आहे. ओके. देन when the significant changes are made in the manufacture of the marketed formulation. आणि जेव्हा एखादा मॅन्युफॅक्चरर इनोव्हेटर त्या ठिकाणी आपल्या एखाद्या एक्झिस्टिंग फॉर्म्युलेशन मध्ये काही चेंजेस करत असेल, तरही त्या ठिकाणी आपल्याला बायोइक्वॅलन्स स्टडी करणं गरजेचं असेल. तर हे झालं त्याची काही नीड होते, किंवा आपण असं म्हणू शकतो की हे होतं त्याच्याबद्दल की केव्हा आपण त्या ठिकाणी बायोइक्वॅलन्स स्टडी यूज करू शकतो. ओके. देन इंट्रोडक्शन टू द बायोबिलिटी. आता बायोबिलिटीचे इंट्रोडक्शन बघू आपण. बायोबिलिटी नेमकं काय असते. सो द थेराप्युटिक इफेक्टिव्हनेस ऑफ द डोसेस फॉर्म इंटेंडेड टू ट्रीट ए सिस्टमिक कंडिशन is the ability to deliver the active ingredient to its site of action at a rate and amount sufficient to cause the desired response. तर डिझायर रिस्पॉन्स कॉज होण्यासाठी सफिशियंट अमाऊंट ऑफ डोसेस फॉर्ममधला जो काही ड्रग असेल तो ड्रग त्या ठिकाणी रिक्वायर्ड असतो आणि तो रिक्वायर्ड ड्रग त्या ठिकाणी थेराप्युटिक रिस्पॉन्स प्रोड्यूस करण्यासाठी सफिशियंट असला पाहिजे. तर ज्या अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी ड्रग सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये अवेलेबल असेल, तर जो काही अवेलेबल ड्रग आहे सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये त्याला म्हणतात बायो अवेलेबिलिटी. देन दिस प्रॉपर्टी ऑफ ए dosage form is referred as physiologic availability, biologic availability or the bioavailability. तर ह्याच ability त्या ठिकाणी बायोअवेलेबिलिटी असेही म्हटलं जातं. देन बायोलॉजिक अवेलेबिलिटी असे म्हटलं जातं. देन फिजिओलॉजिक अवेलेबिलिटी असेही म्हटलं जाऊ शकतं. ओके. देन बायोअवेलेबिलिटी कॅप्चर्स टू इसेन्शियल फीचर्स, नेमली हाऊ फास्ट the drug enters the systemic circulation, rate of absorption, and the how much of the nominal strength enters the body, or we can say the extent of absorption. Okay, so viability of a drug can be determined by testing the drug in the biological fluid drawn at different intervals. तर बायोबिलिटी आपण त्या ठिकाणी जे काही बायोलॉजिकल फ्लुइड असतील ते फ्लुइडचे सॅम्पल विड्रॉ करून त्या ठिकाणी आपण चेक करू शकतो. देन आपण त्याची डेफिनेशन बघू. प्रॉपर डेफिनेशन बायोबिलिटीची काय येते. सो इट इज डिफाइंड ॲज द रेट अँड एक्सटेंट ॲट विच द अनचेंज ड्रग इज डिलिव्हर्ड टू द सिस्टम ऑफ सर्क्युलेशन फ्रॉम अ डोसेस फॉर्म. तर डोसेस फॉर्म मधून अनचेंज फॉर्म मध्ये जो काही रेट आणि एक्सटेंट मध्ये ड्रग त्या ठिकाणी अवेलेबल होईल त्या प्रोसेसला म्हणतात बायो अवेलेबिलिटी. ओके. देन द रेट और द रॅपिडिटी with which a drug is absorbed is an important consideration when a rapid onset of action is desired in the treatment of acute conditions like asthma attack and pain. Okay, so a slower absorption rate is desired when the aim is to prolong the drug duration of action. Okay, so we can say or to avoid the adverse effect. Okay, जर समजा त्या ठिकाणी स्लोवर एखाद्या ड्रगची रिलीज असेल तर त्या ठिकाणी आपण इझिली जे काही साईड इफेक्ट असतील ते अवॉइड करू शकतो. ओके. देन एक्सटेंट ऑफ ॲब्झॉर्प्शन इज सिग्निफिकंट.
Okay, so extent of absorption is significant in treatment of chronic condition like hypertension, epilepsy, etc. Then, if the size of the dose to be administered is same, okay, जी काही साईज आपण डोसची ॲडमिनिस्टर करतोय ती सेम असेल, देन बायोबिलिटी ऑफ द ड्रग फ्रॉम इट्स डोसेस फॉर्म डिपेंडन्स ऑन अपॉन 3 मेजर फॅक्टर्स. जर असं असेल तर त्या ठिकाणी 3 मेजर फॅक्टर्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल pharmaceutical factor, second one is patient related factor, and third one is the role model related factors. Okay, so sorry, third one is the route of administration related factors. Okay, so here are the three distinct factors are involved to influencing viability. These are, first one is फार्मास्युटिकल फॅक्टर्स. आता फार्मास्युटिकल फॅक्टरमध्ये परत त्याचे सबटाईप आहेत. फर्स्ट वन इज फिजिको केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द ड्रग. तर फिजिको केमिकल प्रॉपर्टीमध्ये मोस्टली येऊ शकतं पार्टिकल साईज, त्याच्यानंतर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आणि सॉल्ट फॉर्म. आता पार्टिकल साईज कसं मॅटर करतं ते आपण बघू. तर पार्टिकल साईज जर समजा जास्त असेल तर तुमचं ड्रगचं ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित होणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल त्याचं डिझोल्युशन होणार नाही, त्याच्यानंतर डिझोल्युशन नाही झालं तर ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित होणार नाही, ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित झालं नाही तर ते ॲब्झॉर्ब न झाले कारणाने ते सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये अवेलेबल होणार नाही व्यवस्थित. आणि जर समजा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असेल तर क्रिस्टलाइनच्या केसमध्ये पण सेम प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो. देन साल्ट फॉर्म असेल तरी त्या ठिकाणी मे बी ॲब्झॉर्प्शनचा जो काही रेट असणार आहे तो रेट कमी असणार आहे, त्याच्यामुळं हे सर्व त्या ठिकाणी असू नये. ओके, सो नेक्स्ट सबटाइप इज द फॉर्म्युलेशन अँड द मॅन्युफॅक्चरिंग व्हेरिएबल्स. आता मॅन्युफॅक्चरिंग अँड द फॉर्म्युलेशन रिलेटेड व्हेरिएबल्समध्ये असू शकता डिसइंटिग्रेशन अँड द डिझोल्युशन, देन फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स अँड नेचर अँड टाईप ऑफ द डोसेस फॉर्म. Okay, so in this case the disintegration and the dissolution time सर्वात जास्त त्या ठिकाणी अफेक्ट करणार आहे. जर समजा डिसइंटिग्रेशन टाइम कमी असेल, डिसइंटिग्रेशन टाइम जर समजा जास्त लागत असेल, डिझोल्युशन टाइम जर समजा जास्त असेल तर जो काही तुमचा ड्रग आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी लवकर म्हणजे डिझॉल्व न झाल्या कारणाने ॲब्झॉर्ब होणार नाही, आणि ॲब्झॉर्ब झाल्यानंतर त्या ठिकाणी सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये लवकर अवेलेबल होणार नाही. ओके, देन इन केस ऑफ द फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, असे काही इन्ग्रेडियंट असतील ते त्या ठिकाणी जे काही तुमचं फॉर्म्युलेशन असणार आहे, जे त्या फॉर्म्युलेशनला व्यवस्थित त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्या इन्ग्रेडियंटमुळे जे काही त्याचं रिलीज आहे ते रिलीज स्लोवर करून टाकतील, म्हणून पण त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. देन नेचर अँड टाईप ऑफ द डोसेस फॉर्म, त्याच्यानंतर कोणत्या टाईपचं आणि कोणत्या नेचरचं डोसेस फॉर्म आहे ते पण त्या ठिकाणी डिपेंड करतं. ओके, देन पेशंट रिलेटेड फॅक्टर्स. आता पेशंट रिलेटेड फॅक्टर्समध्ये परत त्याचे 2 सबटाईप आहेत. फर्स्ट वन इज फिजिओलॉजिक फॅक्टर, सेकंड वन इज इंटरॅक्शन्स विथ अदर सबस्टन्सेस. तर फिजिओलॉजिक फॅक्टर्समध्ये काय असू शकतं, व्हेरिएशन इन पीएच अँड जीआय फ्लुइड्स. ओके, देन गॅस्ट्रिक एम्प्टिंग रेट, देन इंटेस्टिनल मोटिलिटी. Okay, then pre-systemic and the first pass metabolism, age, sex and disease states. Okay, then दुसरा सबटाईप याच्यामध्ये असेल तो म्हणजे interactions with other substances. So in that first one is food. फूड बरोबर एकतर इंटरॅक्शन होऊ शकते, एकतर फ्लुइड वॉल्यूम बरोबर होऊ शकते, किंवा फ्लुइड वॉल्यूम जर समज जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित व्हायबिलिटी अवेलेबल होणार नाही. त्याच्यानंतर फ्लुइड वॉल्यूम, त्याच्यानंतर अदर ड्रग्स. ओके, देन लास्ट पॅरामीटर इज द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तर याच्यामधला लास्ट पॅरामीटर असेल तो म्हणजे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तर जे काय रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी बघू. सो इनफ फॉर द डे. सो थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक्यू.